आयोजित जी मात्र ऑर्गनायझिंग झालेली आपण बघतोय आणि त्यानंतर आपल्या सर्वांच्याच भेटीस हा स्वर्गीय बाळाराम पाटील स्मृती चषक 2026 ची स्पर्धा भरपूर गौरवशाली स्पर्धा जी मात्र आपल्या सर्वांच्याच भेटीस आलेली आपण बघतोय। भारत स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वच प्रेक्षकांचं ऑनलाईनच्या माध्यमातून जे प्रेक्षक जॉईन झाले त्यांचंही करूया दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत आणि सर्वांना घेऊन जाऊया या आणखीन एक महत्त्वाच्या मॅचच्या दिशेने। फलंदाज दाखल होत आहेत मैदानावर आपण बघू शकतोय फलंदाजीमधून सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमचे फलंदाज आशुतोष आणि स्वप्नील हे दोन खेळाडू मैदानावरती दाखल झालेत। त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हरेश मंडेटरी पॉवर प्ले मध्ये सज्ज होतोय। लेट्स प्ले गेम ऑन। पहिला चेंडू पॉवर प्लेचा खेळ सुरू झाला। पहिला चेंडू हवेत पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल होता परंतु यावेळेस आपण बघाल झेलचा नजरअंदाज पकडता आला नाहीये आणि फुल अंदाजामध्ये पहिला चेंडू पाठवून दिलाय। फलंदाजी करत असताना स्वप्नीलच्या बॅटमधून मिड विकेटला क्लिअर करत पहिला चेंडू पहिला चौकार। आपण पाहतायत आक्रमण करत असताना फलंदाज स्वप्नीलला पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय। 4 ने धावफलकाचा खुलासा नोंदवत असताना आपण इथे बघताय सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला स्वप्नील मैदानावरती चांगली फलंदाजी करतायत। यावेळेस आपण बघाल गोलंदाज हरेशचा चांगला चेंडू बघायला मिळेल। पुढ्यात आणलेली लेंथ होती थोडंसं जर पाहिले तर गती बनवली होती या चेंडूवरती गोलंदाज हरेशने आणि त्याचमुळे समोर स्वप्नीलच्या विरोधात हा चांगला चेंडू डॉट बॉल। चांगला खेळ मैदानावरती बघायला भेटतोय। दोन चेंडू तर चांगले आले। हा चेंडू थोडासा आपण बघताय आउटसाइड द ऑफ स्टिक फलंदाजाच्या शरीरापासून दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज हरेशने केला। चेंडू पुन्हा फेकावा लागेल व्हाईट बॉल। अतिरिक्त चेंडू येतोय धावफलकावरती फलंदाजी करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीम 5 धावा। ओहो यावेळेस पुढे ठेवलं मिसटायमिंग आहे। मिसटायमिंग फटका आपण बघतोय। क्षेत्ररक्षक बॉलवरती आहे जजमेंट चुकली आहे। थोडंसं आपण पाहताय जो बॅलेन्स खरतर स्थिर जागेवरती हवा होता तो बॅलेन्स यावेळेस डगमगलेला आहे क्षेत्ररक्षकाचा आणि आपण पाहताय दुसरी मिस्टेक यावेळेस गोलंदाजी करत असताना मानुली टीमच्या क्षेत्ररक्षकाकडून। बरोबर आपण पाहताय या चेंडूवरती मयूर सर या चेंडूवरती 2 धावा आहेत का? यस बरोबर आपण पाहतायत 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत। फलंदाजी करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला आपण बघतोय अगदी कोणतंही नुकसान न करता 7 धावा धावफलकावरती आहेत। गतिमंत चेंडू वेगाचा सौदा नोंदवत असताना गोलंदाज मैदानावरती आपण बघायला यावेळेस हरेश बेटर वर्सेस बेटर असा खेळ मैदानावरती प्रेक्षकांना देखील पाहायला मिळतोय। एका साइडने आपण पाहताय सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमचे 2 बेटर फलंदाज ओपनिंग ऑर्डर मधून फलंदाजीसाठी दाखल झालेत आणि त्यानंतर टॉप ऑर्डर मधलं पहिलं पिवनचं षटक तटस्थ बांधलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजी करत असताना हरेश बघायला मिळत आहेत। पुढे ठेवलं अपट्रॅकल पूल केलंय पॉवरफुल अँड सक्सेसफुल। यावेळेस मिडलिंग टायमिंग सर्व काही ओके आहे आणि यावेळेस ओके करत असताना क्विक केलंय पूल मधून सक्सेसफुल स्ट्रोक येतोय या स्वप्नीलच्या बॅट मधून सिक्सर षटकार। यावेळेस येत असताना आपण बघू शकतोय मैदानाच्या आतमध्ये भरपूर मोठी शिकार नोंदवत असताना या बॅटलमध्ये आपल्याला बघायला भेटतोय मानिवली क्रिकेट संघ गोलंदाज हरेशला मिळाली सामन्याची नक्कीच सेट बॅटरची विकेट। फलंदाज स्वप्नील बाद झाला। मैदानावरती आपण बघतायत ओव्हर क्रमांक 1 चा खेळ इथे संपन्न झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघाल फलंदाजी करत असताना देवपे क्रिकेट संघ 1 विकेट 13 या धावफलकावरती। दुपारचं सत्र मैदानावरती वन साइड इनिंगचा खेळ जो प्रेक्षक देखील एन्जॉय करतायत आणि पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघाल जो स्टार्ट हवा होता फलंदाजी करत असताना पण सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला तो स्टार्ट जरूर मिळाला परंतु 1 विकेट गमावलाय। जी पार्टनरशिप बनली होती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून त्यामध्ये एक गतिरोधक बांधत असताना पण पाहिला गोलंदाजी करत असताना मानवली टीमला हरेशला मिळाला सफल विकेट। अशा पद्धतीने आपण बघितले पहिल्या ओव्हरची चर्चा। 13 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 ला सुरुवात होत असताना भावेश
बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस भावेश दाखल झालेला आपण बघतोय. बरोबर फुलटॉस चेंडू होता. सध्याच्या घडीला आपण बघू शकाल लाऊड अफील अगदी गोलंदाज देखील करत होते, परंतु आपण बघू शकतो यावेळेस हा चेंडू थोडासा जर पाहायला गेलं तर नक्कीच इष्टांना मिस करत होता आणि त्यामुळेच मयूर सर म्हणतायत की इट्स लेग बाईज मधून या चेंडूवरती मिळाली जाईल सिंगल. रन्स आणावा लागतील फलंदाजी करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीमला. अपोजिट जर पाहायला गेलं तर आपण बघतायत ओमकार स्पोर्ट्स मानिवली टीम या बॅटलमध्ये खेळ करतेय. दोन्ही संघ भरपूर चांगले आहेत आणि चांगल्या संघांच्या माध्यमातून हा खरं तर मानाचा सामना मैदानावरती आपण बघतोय. मागे सरकलेत बॅकफुटला जाऊन थोडंसं पंच करत असताना शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला होता. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल बघायला मिळालेत. एक सिंगल या चेंडूवरती भेटती आहे आणि सध्या दाफलकावरती देवपेठ टीम 15 वरती 15 धाबा दाफलकावरती. सेकंड पॉवर प्लेचा खेळ मैदानावरती आपण एन्जॉय करतोय. भावेचं षटक मानिवली टीम कडनं पुढ्यात ठेवलं. क्रॉस बॅटर स्ट्रोक यावेळेस आपण बघताय बॅटच्या एंडिंग फ्लोला कनेक्शन दर्ज झालं होतं, परंतु अगदी आपण बघतायत सध्या तरी हा फटका भरपूर कमजोर होता, कारण टो एंडला कनेक्शन फलंदाजी करत असताना देवपेठ टीमचा फलंदाज आपण बघू शकाल तिकडे खेळपट्टीवरती सध्या तरी आशुतोषच्या बॅटवरती घडलेलं आपण पाहिलं आणि तिथे मिळाली जाते एक सिंगल. प्रयत्न अफाट आहेत, मेहनत तर जोरात घेतली जातीये, परंतु आज यशस्वी क्षेत्र निवडण्यात थोडेसे अडथळलेत फलंदाज आशुतोष. ओहो यावेळेस बॅटची टॉप एज कटर लेंथ होता. मिसटायमिंग स्ट्रोक मैदानावरती आपण पाहतायत विकेट किपरनं केलंय त्याचं काम. एज अँड टेकन इट्स गॉन. फलंदाजी करत असताना लॉस नंबर 2 वन सेट इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीम. फलंदाज आपण बघतायत हरीश बाद. षटक आपण बघाल. पहिल्या चेंडूवरती लेग बायची सिंगल, त्यानंतर 2 चेंडूवरती सिंगल सिंगल, चौथ्या चेंडूवरती विकेट. म्हणजे या 4 चेंडू भरपूर ठराविक सुरळीत फेकली आहेत भावेशने आणि अजून देखील या ओव्हर्स मध्ये आपण बघताय 2 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त गोलंदाजी. सेकंड पॉवर प्ले मध्ये डाबाला थोडासा नाही तर भरपूर अडथळा बनवलाय अपोजिट देवपेठ टीमच्या. यावेळेस ऑन साइडला कनेक्शन दर्ज करायचं होतं मिडलिंग, परंतु कनेक्शन टॉप ए झोनला आणि फॉलो थ्रूवरती आणखीन एक मुवमेंट बनलाय. सिग्नल येतोय रेड. उलटी आउट. फलंदाजी करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीमला 16ला 3रा विकेट. फलंदाज आदुबाद. जबरदस्त माहोल. पहिल्या ओव्हर मध्ये अशी फलंदाजी झाली होती की तिथे वाटत होतं मॅच मध्ये नक्कीच अशाच पद्धतीने फलंदाजी जर बनली तर एक चांगलं सन्मानजनक टार्गेट उभारलं जाऊ शकतंय सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीम कडून. परंतु सध्या ही परिस्थिती पाहून असं वाटतंय की अशीच फलंदाजी खेळली देवपेठ टीमने तर हा डाव भरपूर कमजोर राहील. 3 विकेट आपण पाहताय. 16 धाबा दाफलकावरती आहेत. बॅटल मध्ये आपण बघू शकाल या ओव्हर मध्ये दुसरं षटक प्रगती पथावरती असताना भावेशला 2 सफल विकेट घेत असताना मानिवली टीम कडून. दुपारचं सत्र आहे मैदानावरती सध्या तरी खेळपट्टी जर पाहायला गेलं तर फलंदाजांसाठी आता गर्दनकाळी बनत चालली असंच सांगावं लागेल, कारण मागच्या 3 मॅचेस आपण पाहिला फलंदाज यशस्वी होत होते, गोलंदाज महागडे पडत होते आणि सध्या या बॅटल मध्ये आपण बघतोय नक्कीच गोलंदाजी भरपूर चांगली होतीये. फुल टॉस बॉल. नवीन फलंदाज कुणाल दाखल झाले तर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. फलंदाजाची लिखली जाईल अधुरी कहाणी आणि त्या कहाणीमध्ये येतोय आणखीन एक रेड सिग्नल. OUT आउट. बाद. विकेट कुणाल. कुणाल देखील परत आहेत बॅक टू दी पवेलियन नक्षत्राच्या दिशेनं. डगआउटचा असरा यावेळेस वारंवार दाखवला जातो. आपण बघतायत या बॅटल मध्ये फलंदाजी करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीमला पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर बघायला गेलं तर नक्कीच 13 धाबा येत असताना पाहिल्या होत्या आणि या ओव्हर मध्ये जर बघायला गेलं तर आपण बघतायत 3 धाबा आल्यात आणि महत्वपूर्ण या स्पर्धेतील एक जबरदस्त विकेट हॅट्रिक जी मात्र नोंदवत असताना गोलंदाज भावेशला आपण पाहिलंय. 2 षटकांचा इथे या खेळ संपन्न झाल्या. 2 ओव्हर्स मध्ये फलंदाजी करत असताना वन सेट इनिंग मध्ये आपण बघतायत नक्कीच 4 विकेट गमवत असताना 16 वरती फलंदाजी करणारा देवपेठ संघ.
दुपारचं सत्र आहे. मॅच मध्ये फलंदाजीमध्ये जर बघायला गेलं तर भरपूर स्ट्रगल झेललं जात आहे सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीम कडून. परंतु इथे परिस्थिती बदलावी लागेल आणि नक्कीच परिस्थिती नेहमीच प्रत्येकाची सारखी नसते हे मात्र नेहमीच तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे. खरं तर माणसाचं आयुष्य कठीण काळामध्ये जरूर जातं परंतु वेळ बदलायला अगदी टाइम लागत नसतो आणि सध्या मैदानावरती आपण बघतोय खरं तर या संकटामधून बाहेर पडेल का फलंदाजी करत असताना सध्या तरी सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीम फलंदाजीमध्ये आशुतोष आहे. 16 धाबा दाफलकावरती आपण बघताय फलंदाजी करत असताना या डाबामध्ये देवपेठ टीमच्या मयूर बॉलिंग ट्रॅकवरती मानिवली संघाकडून मयूर आला आणि यावेळेस मैदानावरती फलंदाजी करत असताना आशुतोष आहे आणि आशुतोषच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग धमाका. मैदानावरती आता होईल बरोबर वार आणि फलंदाजी करत असताना आशुतोषच्या बॅटमधून हा षटकार सिक्सर. जबरदस्त फटका. याच फटक्याची अत्यंत गरज होती फलंदाजी करत असताना या स्कोरबोर्डला देवपेठ टीमच्या आणि एक्झॅक्टली आता फलंदाजी करत असताना आपण बघू शकतोय इथे सध्या तरी आशुतोषच्या बॅटमधून चांगली फलंदाजी बघायला भेटतीये. 22 धाबा दाफलकावरती आहेत. मॅच मध्ये सध्या तरी इम्प्रोमाइजिंग कामगिरी करत असताना डाबामध्ये आपण बघताय आशुतोष या फलंदाजाला मयूर बॉलिंग ट्रॅक वरती इंटर झाली आहेत. यावेळेस आपण बघतायत थोडंसं कंट्रोलिंग फलंदाजी करत असताना बॅटर आशुतोषला विकेट थांबणं फार गरजेचे परंतु यावेळेस रिस्क उचलली आहे. मैदानावरती आपण पाहतायत रिस्क चित्र. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि मध्ये झाला आता ऍक्सिडेंट. एक्झॅक्ट रनआउटची विकेट फलंदाजी करत असताना आशुतोष बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट नंबर 5 फलंदाज बाद. बॅट मधून परंतु सध्याच्या स्थितीला आपण बघाल जे वादळ शिरकाव करत होतं ते वादळ आता सध्याच्या घडीला भरपूर शांत केलंय. गोलंदाजी करत असताना ओंकार स्पोर्ट्स मानिवली टीम कडून आम्ही देखील कमी नाहीयेत हे मात्र सांगत असताना मानिवली टीमचे खेळाडू या मॅच मध्ये आपण पाहताय. प्रत्येकाला खरं तर आपल्या गावासाठी नक्कीच बेटर परफॉर्मन्स हा द्यावा लागतो आणि सध्या घडीला आपण बघतायत गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये मानिवली संघ देखील नक्कीच चांगला खेळ करते. 23 धाबा दाफलकावरती आहेत. 5 विकेट गमवल्यात. आता कुठे जर लक्ष टाकले या दाफलकावरती तर निम्मे तो संघ जो आपण बघतायत डगआउट क्षेत्रामध्ये पोहोचलेला आहे फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीमचा 23 धाबा दाफलकावरती आहेत. नवीन फलंदाज शुभम आली आहेत. यावेळेस ऑनसाइडला पुल करायचं होतं. कनेक्शन मिडलिंग बनवू शकले नाहीयेत. वाडिश लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिथे बॉलवरती पोहोचलेत. बरोबर आपण बघाल मिळाली झाल्या चेंडूवरती फलंदाज शुभमच्या बॅटमधून एक सिंगल. रन्स आणावा लागतील फलंदाजी करत असताना सध्या तरी सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीमला कारण नॉकआउटचा खेळ तुम्ही जिंकाल तरच तुम्हाला महत्व या स्पर्धेमध्ये आणि जिंकण्यासाठी तुम्हाला फायटिंग चॅलेंजिंग लक्ष्य बनवणं फार गरजेचं आहे. पुढे ठेवलं यावेळेस बॅकफुटला येत आहेत. पंच केलंय स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे. फलंदाज मैदानावरती फलंदाजी करत असताना आपण बघताय भूषणच्या बॅटमधून येईल. यावेळेस पॉइंट कव्हर रिजनच्या बाहेर चौकार. दुपारचं सत्र आहे. मैदानावरती फलंदाजी करत असताना या बॅटलमध्ये सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीम देखील नक्कीच कठीण प्रसंगांना फेटाळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतोय. चौकार आलाय. वन साइड इनिंगचा खेळ मैदानावरती आपण बघतायत. 28 धाबेवरती सध्या तरी फलंदाजी करत असताना देवपेठ क्रिकेट संघाला आपण या डाबामध्ये बघतोय. मयूर मैदानावरती गोलंदाजी करत असताना या स्पेल मध्ये आपल्याला बघायला भेटतायत. ओहो गती भरपूर आहे परंतु यावेळेस लाईन लेंथ जी हवी आहे गोलंदाजी करत असताना मयूरला ती लाईन लेंथ चुकीची बघायला मिळेल. एक्सा चेंडू व्हाईट बॉल. एक्साच्या बढतीने दाफलकावरती देवपेठ क्रिकेट संघ 29 धाबा दाफलकावरती आपण बघतो. या डाबामध्ये फलंदाजी करत असताना सध्या तरी भरपूर चांगला परफॉर्मन्स बघायला मिळालाय मानिवली टीमच्या गोलंदाजांकडनं. हा चेंडू चांगला आहे. एक्झॅक्ट आपण बघतायत अगोदरचा चेंडू अतिरिक्त होता त्यानंतर स्वतःला बनवतायत गोलंदाजी करत असताना मयूर या स्पेल मध्ये डॉट बॉल. दुपारचं सत्र सिद्ध करावा लागेल स्वतःला. चर्चा करावी लागेल स्वतःची कारण लोक ही फक्त आणि फक्त तुम्हाला मागे ओढण्यात व्यस्त असतात आणि आज नक्कीच आपली चर्चा करण्यात व्यस्त झाला मयूर खेळाडू. पुढे ठेवले यावेळेस साफ ट्रॅकर होता. फटका चांगला आहे. मिड विकेट मध्ये बीचोबीच कनेक्शन निवडलं फलंदाजी करत असताना भूषण आहे. भूषणने लावलाय जोर. मिड विकेटला येतोय खणखणीत दणदणीत फोर चौकार.
चांगला फटका येतोय बॅटर सध्याच्या स्थितीला आपण पाहतायत मैदानावरती फलंदाजी करत असताना भूषणच्या बॅटमधून चौकार आलाय. स्कोरबोर्ड वरती फलंदाजी करत असताना आपण बघाल सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघ 5 विकेट 33 या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानावरती आपण संपन्न झालेल्या 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला मात्र 33 धावा बनलेल्या आपण बघतोय. म्हणजे आतापर्यंत फलंदाजी करत असताना आपण बघू शकाल 11.00 च्या धावगतीनं फलंदाजी करत असताना या डाबामध्ये आपल्याला बघायला भेटतोय देवपे क्रिकेट संघ. नवीन गोलंदाज यावेळेस हरेश दाखल होत आहेत. ज्या हरेशने मंडटली पॉवर प्लेचं षटक पहिलं टाकलं होतं तोच हरेश मैदानावरती दाखल झालाय. इनसाइड आउटला फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल होते तिथे चेंडूला पकडून फेकी झाली तोपर्यंत खेळपट्टीवरती आपण बघतायत सध्याच्या स्थितीला 2 रन्स ज्या मात्र भरपूर सक्सेस मुवमेंट मधून शोधल्यात. महत्वाचं बॅटल खेळलं जातंय देवपे क्रिकेट संघाकडून. मॅच मध्ये आपण पाहतायत सध्या तरी गोलंदाजी करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघ देखील चांगली गोलंदाजी दाखवती या बॅटल मध्ये. हरेश गोलंदाजी करतो या स्टाईल मध्ये. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक अलुंदी कार्पेट फटका आपल्याला पाहायला भेटतोय. थोडंसं धीम्या लेवलचं क्रिकेट जे मात्र खेळत असताना आपण बघतायत या बॅटल मध्ये देवपे टीमला सिंगल येते. धावफलक 36. चला तमाम लाटके अगदी प्रेक्षकांना विनंती असेल जे प्रेक्षक ब्लॅक स्क्रीन झोन मध्ये आपण बसलेले बघतायत त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण तिथून थोडंसं बाजूला जायचं प्लीज. कारण जो मेन कॅमेरा आपण बघतोय तो मेन कॅमेरा तिथेच येतोय त्यामुळे आपण तिथून थोडंसं बाजूला जा. हवं तर तुम्ही या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसू शकता. भरपूर सारी जागा आहेच आहे. अतिरिक्त चेंडू टाकलाय हरेशने एक्स्ट्राच्या बढतीने. धावफलक 37. पुढ्यात ठेवल्या फलंदाजी करत असताना मैदानावरती भूषणला आपण पाहतायत. सध्याच्या स्थितीला सिच्युएशन जर पाहायला गेले तर फलंदाजासाठी अनसक्सेस राहते. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी 5 षटकांचा पण द विकेट 2 रन्स. या ओव्हरमध्ये भरपूर बांधून ठेवल्या गोलंदाजी करत असताना हरेश या गोलंदाजाने आपण पाहतायत एकही आक्रमण नोंदलं जरूर नाहीये या ओव्हरमध्ये. 39 धावेवरती सध्या तरी फलंदाजी करत असताना सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीमला या बॅटल मध्ये आपण बघतोय. पुढ्यात ठेवलं यावेळेस स्वीट साऊंड आवाज येतोय. कट 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 आणि यावेळेस बॉल लँड केलाय ऑन साइडला. झट 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 सिक्सर. षटकार. षटकार येतोय फलंदाजी करत असताना भूषणच्या बॅटमधून. डाव कोसळला होता परंतु डावामध्ये फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांनी थोडासा अधिकचा वेळ खर्च केलाय. स्वतःला वेळ दिला आणि त्यानंतर आता या धावफलकाला वेळ देत असताना आपण बघताय दोन्ही फलंदाज सेट आहेत आणि आता सेट फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी करणं थोडीशी कठीण जातीये. हा चेंडू चांगला आहे हरीशचा. आपण बघतायत हरीशचा चेंडू येतोय डॉट बरोबर. षटक नंबर 4 चा खेळ इथे संपन्न झालेला आहे. ड्रिंक ब्रेक जो इथे दिला जातोय आणि सध्या तरी आपण बघू शकतात फलंदाजी करत असताना 62 इनिंग मध्ये सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघ 5 विकेट खोत असताना 45 या धावफलकावरती. बनल्यात आणि आता शेवटचं षटक. तन्मय दाखल झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला पाहायला भेटतो. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्वर्लिंग मध्ये अवेलेबल आहेत. यावेळेस आपण बघताय खेळपट्टीवरती सध्या तरी फलंदाजी करत असताना बॅटर सिंगलचा प्रयत्न करतायत. शुभमच्या बॅटमधून ही सिंगल येत असताना आपण बघतोय. जास्ती पद्धतीमध्ये आपण बघाल या डाबामध्ये स्ट्राईकला आणलं जात आहे भूषणला. कारण भूषण हा एक लवता खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून आपण बघताय धावा येत आहेत. पुढ्यात ठेवलं यावेळेस मैदानावरती आपण बघाल फलंदाजी करत असताना भूषण आणि भूषण म्हणतोय की यावेळेस माझी बाट तळपतीये आणि इथे हा चेंडू फेकून देत असताना मिड विकेटला येतोय. लांबच लांब दूरच दूर. सिक्सर. षटकार. जबरदस्त फटका. हौसले बुलंद ठेवलेत या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना भूषण या फलंदाजाने आणि म्हणूनच की काय या मॅच मध्ये आपण पाहतायत बुलंद आवाज जो त्याच्या बॅटमधून येतोय भूषणच्या. षटकार आलाय. षटकाराच्या बढतीने धावफलकावरती आपण बघताय सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे क्रिकेट संघ नक्कीच अर्धशतकाचा ओलांडा जो मात्र करत असताना आपण बघतायत 52 धावा.
जबरदस्त फलंदाजी, लक्षात राहणारी इनिंग यावेळेस भूषण दाखवतोय. ओहो, यावेळेस आपण बघाल आउटसाइड द लेग सिक हा चेंडू आपण पाहताय. गोलंदाज तन्मयचा खराब पाहायला भेटतोय. आउटसाइड द लेग व्हाईट बॉलचा इस्तेमाल यावेळेस गोलंदाज तन्मयने केला. एक्स्ट्राच्या बढतीने धावफलकावरती देवपे क्रिकेट संघ 53 या धावफलकावरती बघायला भेटेल. सुरुवातीच्या 3 ओव्हर्समध्ये गोलंदाजी भरपूर चांगली होती ओमकार स्पोर्ट्स मानवली टीमची, परंतु त्यानंतर भूषणने मात्र मैदानावरती आपण बघतायत नक्कीच फलंदाजीचं भरपूर चांगलं भूषण नोंदवलेलं आहे. ऑनसाईडला फटका चांगल्या धावाची संधी आहे आणि यावेळेस धावबाद बरोबर आपण पाहतायत बॅटिंग करत असताना इथे शुभम आउट विकेट. भूषणच्या बॅटमधून धावा जरूर येत आहेत. अपेक्षा तर भरपूर चांगल्या पद्धतीने नोंदवल्यात भूषणने आणि इथे या मॅच मध्ये आपण पाहताय देवपे क्रिकेट संघ देखील जास्ती प्रसंख्येमध्ये स्ट्रायकर एंडला आणण्याचा प्रयत्न भूषणला करतेय. विकेट सॅक्रिफाईस झालाय, शुभम बाद झालाय. इथे आपण पाहतायत 54 धावा धावफलकावरती आहेत. या ओव्हर्स मध्ये जर पाहिलं तर अजून देखील तन्मयच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि कदाचित इथे आक्रमण बनली तर नक्कीच 60 ते 65 धाव्यांपर्यंत मजल गाठू शकतो या मॅच मध्ये फलंदाजी करणारा देवपे क्रिकेट संघ. पुढ्यात ठेवलं यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न फलंदाज बॅटिंग करत असताना भूषण करत होता. हा चेंडू चांगला आहे, वेग भरपूर चांगला होता, त्यानंतर व्हेरिएशन देखील भरपूर चांगले आहे. गोलंदाज तन्मयचं डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा वापर मैदानावरती तन्मयने केला या ओव्हर मध्ये. हो, यावेळेस थोडंसं प्रेशर आहे. फलंदाजी करत असताना भूषण एक सेट फलंदाज आपण पाहता आणि एक्झॅक्ट गोलंदाज तन्मय इथे मैदानावरती आपण बघाल नक्कीच भूषणच्या रीच मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत नाही, कारण त्याला माहिती आहे स्लॉट मध्ये गेला तर पार्किंग प्लॉट मध्ये लँडिंग होऊ शकतोय आणि त्याचमुळे हा चेंडू शरीरापासून दूर ठेवला. व्हाईट बॉल. ओहो, यावेळेस फुल टॉस आणि आता टोल वसूल केलाय. मैदानावरती आपण पाहतायत उडण खटोला फलंदाजी करत असताना आसमानी टोला. फलंदाज बॅटिंग करतोय भूषण आणि भूषणच्या बॅटमधून अजून एक मोठा धमाका षटकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला भेटतीये. थकून नाही तर मैदानावरती आज नक्कीच सिद्ध होऊन दाखवायचं आहे या मॅच मध्ये नक्कीच देवपे क्रिकेट संघाला आणि फलंदाज भूषणला. आणि इथे आपण पाहतायत फलंदाजी करत असताना भूषण वैयक्तिक 11 चेंडू 29 वरती फलंदाजी करतात आणि टीम टोटल 61 धावा. समालोचक नक्कीच आमचे अभय सर, थँक्यू. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल ए आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये
भार्गव इलेव्हन साजे संघ दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉससाठी. दुसऱ्या फेरीतील सर्व सामने 4 षटकांचे असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. भार्गव इलेव्हन साजे टीमचा कॅप्टन, विनंती असेल आपण लगेचच या. प्रथमेश किंवा कोणी आला तरी चालेल. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण या. टॉसच्या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय आयोजक गिरीदादा बांगर यांच्या शुभ हस्ते कानून संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण वेलकम करूयात. त्याचबरोबर साजे संघाचे कॅप्टन देखील आम्हाला जॉईन झालेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूयात. दोन्ही संघ एक एक सामना जिंकत आता एकमेकांसमोर दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल भार्गव इलेव्हन साजे आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोल. साजे संघाने टॉस या ठिकाणी जिंकलेला डिसिजन बॉलिंगचा. या 4 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीम लक्षात असू द्या. नाव बॅक टू द क्रिकेट. सध्या सुरू असलेल्या सामन्याकडे आपण जाऊयात. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये संघ त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ओमकार स्पोर्ट्स मानिवली. 63 धावांचं लक्ष्य. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रवीण आणि त्याच्या सोबतीला तन्मय तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती हर्ष सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे टीम कडनं. अंपायरचा ग्रीन सिग्नल. सामना त्या ठिकाणी सुरू होतोय. दोन्ही संघाला देऊयात भरपूर साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम. शो यू गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिला चेंडू पायावरती. अंपायरकडे अपील. चेंडू हळूहळू सीमारेषेच्या दिशेने चाललेला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न त्या ठिकाणी अफाट आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या दरम्यान 3 धावा मात्र पळून पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अंपायरकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आलं होतं. परंतु सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेस या क्रीडा स्पर्धेची नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली त्यावेळेस पायचीतसाठी कोणत्याही विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाणार नाहीये याची नोंद इथून येणाऱ्या 3 दिवसांमध्ये जे संघ सहभागी आहेत त्या सर्व संघांनी घ्यायची आहे. पहिला चेंडू लेग बाईच्या स्वरूपामध्ये 3 धावा. संघाचा अकाउंट या ठिकाणी एक्स्ट्रा धावेच्या मदतीने ओपन झालेला आहे. आता स्ट्राईक झाली आहे. रोटेट तन्मय डावखुराताचा फलंदाज सध्या आपल्याला ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. अंपायरकडे अपील. बॅटची कडा. चांगला झेल विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये हा चेंडू जातोय आणि गोलंदाज हर्षला मिळतीये सफलता. 3 या आकड्यावरती हा पहिला धक्का. त्या ठिकाणी बाद झालेला आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. विकेट किपरनं चांगला झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. स्वप्नील होते त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज विकी इन ॲट नंबर 3 वरती 3ऱ्या क्रमांकामध्ये सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच पिक बॅटल. एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये भार्गव इलेव्हन साजे संघ. भार्गव इलेव्हन साजे संघाने टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये ते गोलंदाजी करणार आहेत.
विकीसाठी हाफ ट्रॅकवर होता, ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसलेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या चेंडूवरती 2 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंड वरती विकी, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रवीण भाकरे सध्या तुम्हाला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये दिनेशनं जबरदस्त फलंदाजी केली, एका हाताने किल्ला लढवला आणि टीमला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन गेला. यावेळेस ऑन साइडला जसा चेंडू बॅट वरती आला तसा जाईल मैदानाच्या बाहेर. टक असा आवाज, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, बिग हिट, षटकार. केला फलंदाज विकीने. 11 या आकड्यावरती सध्या धाव फलक. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ओमकार स्पोर्ट्स मानिवली हा संघ सध्या दुसऱ्या डावामध्ये 63 धावांचा पाठलाग करत असताना हरचा चेंडू धीम्या गतीने टाकला होता, बॅट मात्र अगोदर फिरवली होती. अंपायरकडे अपील देखील केलं गेलं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अंपायरच्या भूमिकेमध्ये सध्या तुम्ही पाहतायत मयूरजी मार्के आणि त्याचबरोबरीने विशालजी कातवाराला तुम्ही पाहतायत. ऑफिशियल्स आणि ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटची टीम सध्या तुम्हाला पाहायला मिळते. सुंदर टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. 2 कॅमेऱ्यानिशी या स्पर्धेचं टेलिकास्ट, क्वालिटी विथ क्लॅरिटी. पुन्हा एकदा हर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. सध्या स्प्लिट स्क्रीन तुम्ही पाहतायत, मल्टी व्ह्यू. कवचला फटका सजवला, सिंगल करण्याचा प्रयत्न, फेकी थोडी खराब आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील त्या ठिकाणी आता फिल्डरवरती मात्र नाराज आहेत, कारण अतिशय वेगाने ही सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली. जर ॲक्युरेट फेकी आली असती, ॲक्युरेट थ्रो जर आला असता तर प्रवीणची विकेट देखील त्या ठिकाणी आता मिळाली असती. एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करत असताना ओमकार स्पोर्ट्स मानिवली हा संघ सध्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 या आकड्यावरती. चेंडू अजूनही 51 धावसंख्येची गरज. पहिल्या फेरीतील हा अंतिम सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. MS स्पोर्ट्स आयोजित स्वर्गीय बालाराम पाटील स्मृती चषक 2026 पर्व पहिलं आणि यातच सर्व. पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा सध्या आपण पाहतायत. खास करून आकर्षणाचं जे केंद्र आहे ते हे मैदान आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय कुणाल गजानन पाटील, त्याचबरोबर सन्माननीय गजानन बालाराम पाटील, परशुराम बालाराम पाटील, मारुती बालाराम पाटील, संतोष बालाराम पाटील आणि इनामपुरीचे एक स्टार खेळाडू अंगद पाटील त्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण या स्पर्धेसाठी उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं पुनर्श एकदा आपण आभार व्यक्त करूयात. सध्या आपण पाहिलं तर आज हे मैदान या स्पर्धेचं आपण पाहिलं तर केंद्रबिंदू त्या ठिकाणी बनलेला. अगदी पाटा विकेट, आउटफील्ड, टेबल सारखी आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. टेबल PCR सिटीज. नवीन गोलंदाज आदू आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला चेंडू त्या ठिकाणी आदून त्रिफळाचीत केला. फलंदाज विकीला हा धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद. पहिला चेंडू गोलंदाज आदूचा, तो मात्र सरळ फर्निचर डिस्ट्रॉय करत असताना फलंदाज विकी सध्या मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होतोय. इनॅट नंबर 4 वरती भावेशला तुम्ही पाहतायत.
जबरदस्त गोलंदाजी, अगदी पहिल्या चेंडूवरती दांडी गुल केली आहे गोलंदाज आदूने. 51 धावांचं टार्गेट अजून या ठिकाणी शिल्लक आहे. बॉल शिल्लक आहे 23 चेंडू आणि 51 धावांची गरज. 12 धावा धावफलकावरती 2 गडी गमावलेत. स्ट्राईक एंडवरती भावेश. हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. पूर्णपणे आपण पाहिलं तर चेंडूची लाईन या ठिकाणी मिस केलेली आहे फलंदाज भावेशनं. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये हर्षनं देखील चांगली गोलंदाजी केली. 12 धावा त्यानं खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाला. आणि त्यानंतर आता या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये आदू देखील चांगली गोलंदाजी करतोय. सातत्याने फिल्डर्स करणं, टाळ्यांचा प्रतिसाद आणि उत्साह वाढवला जातो गोलंदाज आदूचा. आणि हेच हवं असतं एखाद्या गोलंदाजाला. ते सध्या चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात. फटका इथे फसलेला. क्षेत्ररक्षक आशुतोष गायकवाड चेंडूच्या खाली आला होता आणि आशुतोष कडनं अशा प्रकारे झेल ड्रॉप होणं हे सहजासहजी आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहत नाहीये. परंतु सध्या हा झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप झालेला. चुकी झाली आहे फिल्डर आशुतोष कडनं. अगदी त्याचा 12 देखील शॉक झाला की आशुतोष कडनं हा झेल सुटलाय. धीम्या गतीने टाकला कटर बॉल. फसवा चेंडू. प्रवीण भाकरेला आता शांत ठेवलाय. चेंडू सरळ निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 20 बॉल 50 ची गरज. हे समीकरण इक्वेशन आपण सध्या पाहतायत. खोलव्या टप्प्याचा बॉल हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धाव्याचा कोणत्या प्रकारे प्रयत्न केलेला जात नाहीये. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावरती. 14 धावा सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आदू तयार होतोय. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 63 धावांचा पाठलाग करायचा. सफल झाले. हुक करण्याचा प्रयत्न आणि फटका इथे सफल ठरला. चेंडू सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉल वरती आलाय. षटक क्रमांक 2 मध्ये हा चौकार आणि 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. टीमची टोटल आहे ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघ सध्या जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती समाप्तीनंतर. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आणि इक्वेशन आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये आता येणारे चेंडू शिल्लक आहेत त्या ठिकाणी 18 आणि 45 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी ओमकार स्पोर्ट्स मानिवली या टीमला. धावा बनवल्या जातील का धावा थांबवल्या जातील. आता येणारे 18 चेंडू याची संपूर्णपणे माहिती आमच्या प्रेक्षकांना या मैदानावरती उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना नक्कीच देऊन जातील. 18 बॉल 45 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी सध्या तुम्हाला पाहायला मिळेल शुभम आलाय. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती प्रवीण भाकरे जो सलामीसाठी आला होता. प्रवीणकडे क्षमता आहे या गोष्टीचा उल्लेख केला. ती क्षमता आता दाखवावी लागेल. शेवटपर्यंत थांबावं लागेल आणि शेवटपर्यंत थांबत असताना धावा देखील बनवाव्या लागतील जर हा सामना आणि ही मॅच आता जिंकायची असेल. 18 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत गोलंदाजी मार्कवरती शुभम जर्सी नंबर 05. पहिला चेंडू शुभमचा ऑफ साइडला फटका सजवलाय. हरचे प्रयत्न चांगले होते परंतु त्याच्या प्रयत्नांना अपयश आला. चेंडू सरळ निघून जाईल डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर शुभमचं केलंय स्वागत स्वागत षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे हर्षनं प्रयत्न केला होता परंतु प्रयत्नांना
अपयश आलं. पुन्हा एकदा ऑन साइडला अलोंग दी कार्पेट. यावेळेला चेंडू डीप मिड विकेटला चालला. हर्ष आला चेंडूवरती. एक सिंगल पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे केला त्या ठिकाणी नाहीये. फक्त एकच सिंगल या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या हे धावफलक त्या ठिकाणी पुढे सरकेल. 25 या आकड्यावरती. आता येणारे 16 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. 16 बॉल 38 ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. सामना अजूनही दोन्ही संघासाठी जिवंत आहे. पण या सामन्यामध्ये तो जिंकेल जो संघर्ष आणि मेहनतीची पराकाष्ठा करेल. आणखीन एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कट्टर बॉल सध्या गोलंदाज शुभम टाकत असताना पहिल्या चेंडूवरती शुभमचं स्वागत केलं. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण भाकरे याने षटकार ठोकला आणि त्यानंतर एक सिंगल आणि हा डॉट बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळेल. बॉल हवेमध्ये फटका साधवण्याचा प्रयत्न होता फलंदाज भावेचा. मिस्टामिक स्ट्रोक आहे. क्षेत्र रक्षक त्या ठिकाणी कुणाल आलेत. कुणाल आहिरे होते. चांगला झेल कुणालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि हा धक्का क्रमांक 3 लागला या मॅच मध्ये. 25 या आकड्यावरती फलंदाज बाद. भावेश त्या ठिकाणी बाद झालेत. कुणाल अहिरेचा एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला. 14 बॉल आणि आता 38 ची गरज आहे. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये हरेश तुम्हाला पाहायला मिळेल. 25 या आकड्यावरती तिसरा धक्का लागला ओमकार स्पोर्ट्स मानिवली टीमला आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये सध्या एंटर झालाय फलंदाज हरेश. 14 बॉल 38. गोलंदाज शुभम. षटकाची सुरुवात थोडी खराब केली. षटकार टोकला फलंदाज प्रवीणनं. त्यानंतर तो ऑफ स्ट्राईक वरती गेला. त्यानंतर चांगली गोलंदाजी केली शुभमनं. सातत्यानं डॉट बॉल आणि विकेट त्याला या षटकामध्ये मिळाले आहेत. पुन्हा एकदा शुभम तयार होतोय. मंकड विकेटचा प्रयत्न केला होता परंतु त्या स्पर्धेमध्ये आय थिंक ती विकेट काउंट केली जाणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्या. ऍक्शन रिप्ले मध्ये सध्या आपण पाहतायत ऍक्शन पूर्ण करण्याच्या अगोदर थांबले होते परंतु अंपायरने तेच सांगलं की या स्पर्धेमध्ये मंकड विकेट नाहीये. अशा अनेक साऱ्या मोमेंट्स अनेक साऱ्या चित्र आपण क्रिकेटमध्ये पाहिलं की अशा प्रकारे देखील विकेट गोलंदाज मिळवत असतो. हा प्रकार होता. ऑन साइडला पूल केलाय. बॉटम एंडचा चांगला उपयोग. जसा चेंडू बॅट वरती आला हवेच्या सोबत वार्तालाप करत चेंडू जाईल डीप मिड विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार सध्या तुम्हाला पाहायला मिळेल हरेशच्या बॅट मधनं. हरेशकडे देखील क्षमता आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज प्रवीण त्यानं देखील एक षटकार ठोकलाय. आता मात्र इथनं संकटामधनं जर बाहेर काढायचं असेल ओंकार स्पोर्ट्स मानिवली या टीमला तर या दोन्ही फलंदाजांचं मैदानावरती थांबणं फार महत्वाचं आहे. यॉर्कर बॉल होता खोलून काढत असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी फिल्डर मात्र पोहोचलेत. एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 3 चा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सध्या हे धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला. येणारे 12 बॉल आणि गरज आहे 31 या धावसंख्येची. 31 ची गरज. जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती अदू सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यानं षटक क्रमांक 2 टाकलं होतं ज्यामध्ये त्यानं 6 धावा देत असताना एक विकेट मात्र त्या ठिकाणी मिळवली होती. तोच अदू आता षटक क्रमांक 4 मध्ये कॅप्टनने आता विश्वास दाखवलाय. सध्या आशुतोष गायकवाड फिल्डिंग त्या ठिकाणी सेट करत असताना मैदान अगदी आपण पाहिलं तर जबरदस्त आहे आणि त्याच मैदानावरती सध्या क्षेत्ररक्षण सज्ज करत असताना आशुतोषला तुम्ही पाहतायत. फिल्डिंग पोझिशन सध्या आपण पाहिली तर
डीप मिड विकेट, लॉंग लेग, काउस कॉर्नर आणि लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ वरती स्वतः आशुतोष. एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील क्षेत्ररक्षक सज्ज आहे, परंतु गॅप पाहिलं, गॅप भेदलाय. अक्षरशः फिल्डर्स मधली दरी पाहिली होती फलंदाज हरेशनं आणि तीच दरी आता भेदली आहे. चेंडू सरळ निघून जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लासिकल फटका, 4 धावा. चेंडू त्यावरती 4. आक्रमण केलंय फलंदाज हरेशने. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहिलं तर संपूर्ण ताकद लावली होती फटक्यामध्ये, परंतु कटरचा उपयोग गोलंदाज आता आदूने देखील केलाय. आदू देखील हुशार आहे, कारण त्यानं दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा देऊन 1 विकेट मिळवली होती. आणि आता या षटक क्रमांक 4 मध्ये जिम्मेदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती घेत असताना पहिला चेंडू नक्कीच खराब होता, परंतु त्यानंतर दुसरा चेंडू चांगला आणि तिसरा चेंडू देखील खराब आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय, सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज हरेशच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. समीकरण सध्या या मॅच मध्ये चेंज होत असताना 9 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 40 धावा सध्या तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि आता येणारे 9 चेंडू आणि त्या ठिकाणी गरज आहे 23 धावसंख्येची. मॅच मध्ये शिरकाव मात्र ओमकार स्पोर्ट्स मानिवली या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुल टॉस, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, समोरच्या दिशेने लॉफ्ट केला. सिंगल कंप्लीट झाले. सेकंडचा कॉन, कुणाल अहिरेची फेकी. आणि आता अंपायर कडे प्रश्न उपस्थित केलेला, फलंदाज त्या ठिकाणी बाद आहे की नाबाद आहे. आता हे अंपायरने आमच्या टेक्निकल टीम कडे हा डिसिजन मात्र आमच्यापर्यंत आता सोपवलेला आहे. अगदी आपण चेक करूयात. फेकी कुणाल अहिरेची फार चांगली आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि कलेक्शन सध्या आपण जर पाहिलं तर अगदी क्लोज डिसिजन आहे. काहीच वेळामध्ये, काही क्षणामध्ये निर्णय मात्र तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला जाईल. फलंदाज असेल नाबाद. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कुणाल अहिरेचा थ्रो देखील चांगला होता. 2 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. रिस्की धाव ही होती, परंतु जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे बॅटचा हँडल देखील पकडलं होतं. बेसिक्स क्रिकेटच्या ज्या आहेत त्याचा उपयोग सध्या करत असताना फलंदाज हरेशला आपण पाहिलं. अगदी या चेंडूवरती 2 टीमची टोटल 42, 8 बॉल 21 ची गरज. 8 बॉल 21 ज्या गोष्टीचा उल्लेख केला, क्रिकेटच्या बेसिक्सचा उपयोग केला. अगदी बॅटचा जो हँडल आहे त्याच्या शेवटच्या टोकाला त्यानं बॅट पकडली होती, त्यामुळे जी रेषा आहे त्या ठिकाणी लांबी नक्कीच वाढवण्यात आली होती. कव्हर्स मध्ये हा फटका, चांगला फटका आपल्याला पाहायला मिळेल. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू फरार, सीमारेषा पार. 4 धावा.
समीकरण आणि इक्वेशन आता सध्या चेंज होत असताना 7 बॉल 17ची गरज. आदूवरती आक्रमण. या षटकामध्ये आतापर्यंत आदूचा विचार केला तर तब्बल त्यानं 14 धावा खर्च केलेला आहे. त्यामध्ये 3 चौकार आणि त्यानंतर आता हा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हरेचा क्लास, हरेची ताकद, हरेचं आक्रमण. या फटक्यावरती धावा मिळतील 6. षटकार. चौदा होत्या आणि षटकार आला. एकंदरीत 20 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 3 चौकार, 1 डबल आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आता 6 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. सहा बॉल 11. गोलंदाजी मार्क वरती आशुतोष. सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपेठ टीम कडनं सध्या सज्ज झालेला 11 धावा थांबवण्यासाठी, परंतु समोरचे फलंदाज आता चांगल्या रंगामध्ये, चांगल्या ढंगामध्ये आलेले आहेत. हरेश आणि त्याच्या सोबतीला प्रवीणला सध्या तुम्ही पाहतायत. 6 बॉल 11ची गरज. सामना खुला झालेला आहे. दोन्ही टीम साठी मॅच अजूनही ऑन आहे, परंतु जिंकेल तोच जो या मॅच मध्ये संघर्ष करेल. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता. चेंडू सरळ उचली घेऊन विकेट किपर च्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 5 बॉल 11ची गरज. रनवे मध्ये व्यत्यय थांबलेत गोलंदाज आशुतोष, कारण त्यांना माहिती आहे एक एक मिस्टेक सध्या या मॅच मध्ये महागात पडू शकतात, त्यामुळेच ते थांबलेत. 5 बॉल 11ची गरज. टीमची टोटल आहे 52. आडवा बॅटना ऑफ साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हर्ष आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यानंतर चेंडू सरळ जाईल डिपीट विकेटला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. सामना होता कुठे आणि आता सामना आलाय कुठे. 4 बॉल 7ची गरज. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट. 6 बॉल 11 होत्या. आता त्यानंतर आपण पाहिलं तर चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि आता 4 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच भार्गव 11 साजे आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कानोल. भार्गव 11 साजे संघाने टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंगचं आमंत्रण त्या ठिकाणी केलेलं आहे स्वर्गीय रुपेश दादा कंठे प्रतिष्ठान कानोल टीमला. खोलो टप्प्याचा बॉल. अगदी आपण पाहिलं तर आता मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज प्रवीण मात्र स्वतःचे विकेट आता या मॅच मध्ये गमावतोय. सामना अजूनही चुरशीचा आहे. सामन्यामध्ये अजूनही फिल्डिंग करणारा सिद्धार्थ स्पोर्ट्स देवपे संघ जिवंत आहे. 3 बॉल 7ची गरज. फलंदाज बाद. मयूर आलेत नवीन फलंदाज. नाव स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंड वरती आता हरेश या फलंदाजाला सध्या तुम्ही पाहतायत. त्याच्या बॅट मधनं आपण पाहिलं तर 2 षटकार 3 चौकार आलेले आहेत. 3 बॉल आणि 7ची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. 3 बॉल 7ची गरज. आशुतोषचा हा चेंडू अप्रतिम विकेट किपरिंग.
स्वप्नील आहे त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. या अगोदर स्वप्नीलनं झेल देखील चांगल्या प्रकारे टिपला होता आणि हा चेंडू देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अडवलेला आहे आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सामना आता जाऊन पोहोचलाय. 2 बॉल 7ची गरज, 7 धावा, 2 चेंडू. स्वप्नील का हरेश, आशुतोष का हरेश. हाफ ट्रॅकर होता, ऑफसाइडला पूल केलाय, खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत. कुणाल सिंगल कंप्लीट झाले, सेकंडचा कॉल आणि आता या चेंडूवरती या 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. सामना आता जाऊन पोहोचलाय शेवटच्या एका बॉल वरती आणि एका चेंडूमध्ये गरज आहे 5 या धावसंख्येची. गोल्डन षटकार हवाय, सामना जिंकण्यासाठी षटकारच हवाय. एक जर अवांतर चेंडू आला तर त्यानंतर चित्र काहीसं बदलेल, परंतु लिगल हा जर बॉल असेल तर या चेंडूवरती षटकारच हवा आहे. 1 बॉल आणि 5ची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. एक बॉल 5. अवांतर चेंडू आलेला आहे, ज्या गोष्टीचा उल्लेख केला, षटकार हवा होता, आता आला अवांतर. 1 बॉल 4ची गरज. चौकार जरी आला तरी देखील ओमकार स्पोर्ट्स मानिवली संघ हा सामना या ठिकाणी जिंकू शकतो. काय होईल, काय घडेल, काय बिघडेल, येणारा एक चेंडू. सर्व प्रेक्षकांच्या नजरा आता मात्र या मॅच मध्ये लागलेल्या आहेत. सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस आता हा सामना आलेला. 1 बॉल आणि 4ची गरज. फटका फसला, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कुणाल त्या ठिकाणी पोहोचलेत. जेलची संधी आणि वॉट अ कॅच. काय झेल टिपलाय कुणाल अहिरेनं आणि सध्या आपण पाहतात आशुतोष गायकवाडचं हे सेलिब्रेशन. खेळपट्टीला त्याने नमन केलेलं आहे, कारण त्याला माहिती आहे हा सामना किती महत्वाचा होता. सामना या ठिकाणी जिंकलाय सिद्धार्थ स्पोर्ट्स.